वर्धा आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर वर्धा नदीवर बांधलेला छोटा पूल गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय दुर्लक्षाचा बळी ठरलाय। यामुळे विटाळा ते पुलगाव हा केवळ 5 किलोमीटरचा प्रवास ग्रामस्थांसाठी अत्यंत धोकादायक झाला असून निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची मागणी आता आमदार राजेश बकाणे यांच्याकडे विटाळवासियांनी केली आहे। वर्धा जिल्हा आणि अमरावती जिल्ह्याला जोडणारा हा पूल विटाळा ग्रामपंचायतीच्या रहिवाशांसाठी जीवनवाहिनी आहे। मात्र या पुलाची अवस्था इतकी जीर्ण झाली आहे की येथून पायी चालणंही कठीण झाले। शाळेत जाणारे विद्यार्थी, शेतकरी आणि तातडीच्या उपचारासाठी पुलगावला जाणारे रुग्ण यांना दररोज आपला जीव धोक्यात घालून इथून प्रवास करावा लागतो। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे उमेदवार म्हणून राजेश बकाणे यांनी पुलगाव येथील जाहीर सभेत आश्वासन दिले होते की निवडून आल्यावर जी पहिली 3 कामे हाती घेतील त्यामध्ये या पुलाचे नूतनीकरण अग्रक्रमाने असेल। मात्र आमदार म्हणून निवडून येऊन 2 वर्षे उलटली तरी पुलाची दुरावस्था जैसे ते आहे। सध्या नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे असल्याने कामासाठी हीच योग्य वेळ आहे। जर आता कामाला सुरुवात झाली तर पावसाळ्यापर्यंत रस्ता खुला होऊ शकतो। त्यामुळे आमदार महोदय आपले आश्वासन पाळणार का याकडे आता दोन्ही जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, पुलगाव, वर्धा।